नमस्कार सर्वांना. इतक्या दिवस रील्सला सॉंग्स लावत होतो. आज नवीन प्रयत्न करतोय स्वतःच्या आवाजात माहिती देण्याचा. काही चुकले तर प्लीज सांभाळून घ्या. हे आहे लडाख रिजन इथले हानले या गावात असलेले इंडियन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी म्हणजेच भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळा. ही जगातील सर्वात उंच वेधशाळांपैकी एक आहे की जी सुमारे 15,000 फुटांवर आहे. इथे खगोलशास्त्रीय विविध विषयांवर म्हणजेच आकाशगंगा, विश्वनिर्मिती, ग्रहतारे यांचे संशोधन केले जाते. या वेधशाळेत हिमालयन चंद्रा नावाची 2 मीटर व्यास असलेली ही दुर्बीण आहे की जी रात्रीच्या मिल्की वेज म्हणजेच आकाश निरीक्षणासाठी वापरली जाते. आणि हो, विशेष म्हणजे ही दुर्बीण कर्नाटकच्या बेंगलोर इथून रिमोटने ऑपरेट होते. आहे ना विशेष? आता तुम्ही म्हणाल मिल्की वे म्हणजे काय, तर तेही समजून घेऊयात. अगदी दाट अंधाऱ्या रात्री आकाशाकडे निरखून पाहिले तर असंख्य तारकांच्या गर्दीतून एक दुधाळ रंगाचा प्रवाह दिसतो. हा तेजस्वी प्रवाह म्हणजेच मिल्की वे. इथल्या लेस कार्बन वातावरणामुळे इकडे डार्क स्काय म्हणजेच स्वच्छ आकाश, सर्व आकाशगंगा आपल्याला फक्त आणि फक्त डोळ्यांनी दिसते. इथेच आहे भारतातली सर्वात मोठी ही गामा रे टेलिस्कोप की जी हाय रेंज ऑफ एनर्जी ऑब्झर्व करते, की ज्यामुळे आकाशगंगेतील हालचालींचा अचूक अंदाज घेणे सोपे झाले आहे. त्याचप्रमाणे ब्लॅक होल, तुटते तारे यांसारख्या सिक्रेट्सही समजण्यास अतिशय मोलाचे कार्य ही दुर्बीण करत आहे. हा एक अतिशय वेगळा अनुभव आहे की इथे आपल्याला वाटते आपण या आकाशगंगेचा जणू एक हिस्साच झालो आहोत. ज्या वेळेला किंवा लडाखला आपण जाल तेव्हा नक्कीच या ठिकाणाला व्हिजिट करायला विसरू नका.